स्थूल वाचन क्रमांक 2. व्यंकटेश माडगुळकर यांची चित्रकला. लेखक वसंत सरवटे. साहित्यावर जेवढे माडगुळकरांचे प्रेम आहे तेवढेच प्रेम ते चित्रकलेवर करतात. चित्रकला हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंगच आहे याचे प्रत्यंतर प्रस्तुत पाठात येते. लहानपणापासूनच माडगुळकरांना चित्रकार व्हावं असं मनापासून फार वाटत होतं. उपजतच त्यांच्या चित्रकलेची प्रवृत्ती असली पाहिजे. उपजतच म्हणजेच इन्नेट, प्रवृत्ती म्हणजेच टेंडन्सी. आपली आई आपल्यात चित्रकलेची आवड निर्माण करायला कारणीभूत झाली असं ते म्हणतात. त्यांची आई व्रतवैकल्याच्या निमित्तानं चित्र काढायची. व्रतवैकल्य म्हणजेच राईट्स अँड रिच्युअल्स. नागपंचमीला पांढऱ्या भिंतीवर हळकुंडाच्या पिवळ्या रंगानं काढलेले 5 नाग. हळकुंड म्हणजेच टर्मरिक. भिंतीवर पाटावर काढलेली जिवती. जिवती म्हणजेच पिक्चर ऑफ अ डीटी. वटवृक्षाचे चित्र. रथसप्तमीला सूर्याचा रथ. बेंदुराला बनवलेले मातीचे बैल. बेंदूर is a day on which bullocks are worshipped. पिवळ्या पुरणाचे किंवा कणकेचे दिवे, रांगोळ्या, बुक्का, गुलाल, हळद, कुंकू, हिरवी पाने इत्यादी पाहता पाहता आपल्यात चित्रकलेची आवड निर्माण झाली असं ते सांगतात. खरं म्हणजे लहान गावातील कोणत्याही कुटुंबातील मुलाच्या घरी त्या काळी दृष्टीला पडणाऱ्या या गोष्टी, पण सर्वच मुलांना ती नजर कुठं असते? माडगुळकरांच्यात उपजतच ती होती, म्हणून या गोष्टीतून त्यांच्या मनावर त्यावेळी अजाणता ठसलेले आकार, रेषा, रंग त्यांना मोठेपणीही आठवतात. अजाणता म्हणजेच अननोईंगली.